विद्यार्थी भारतीय संसदेची माहिती जाणून घेतील आणि केंद्रीय शासन विद्यापीठाला ज्ञान प्राप्त होईल। या ठिकाणी शब्दामध्ये विद्यार्थ्याला लोकसभेविषयी माहिती होईल, त्याचबरोबर लोकसभा व राज्यसभा आणि राष्ट्रपती या तीनही बाबींविषयी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त होईल। त्याचबरोबर ते लोकसभेची सदस्य संख्या आणि लोकसभेची राज्यसभेची सदस्य संख्या या दोन्ही गोष्टी सांगतात। वर्ग 9 साठी हा पाठांतर काढलेला आहे। यामध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थ्याला केंद्रीय शासन प्रणाली व संसदीय यंत्रणा यांचे ज्ञान प्राप्त होते। त्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात येतील। तर लोकसभेची सदस्य संख्या किती, त्याचबरोबर लोकसभेच्या सदस्यांना काय म्हणतात, हे लघुत्तरी प्रश्न आणि लोकसभेची रचना स्पष्ट करा आणि संसद लोकशाहीमध्ये काय भूमिका बजावते याच्यासारखे दीर्घोत्तरी प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकतो। प्रश्न प्रकार आहे, पहिला प्रश्न जो आहे लोकसभेची सदस्य संख्या किती, हा वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न आहे। त्याचबरोबर लोकसभेच्या सदस्यांना काय म्हणतात, हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। आणि जे दीर्घोत्तरी प्रश्न विचारलेले आहेत, लोकसभेची रचना स्पष्ट करा, विद्यार्थी लोकसभेची जी माहिती त्यांना प्राप्त होईल त्या आधारे लोकसभेची रचना स्पष्ट करतील आणि संसदीय लोकशाहीमध्ये काय भूमिका बजावते याविषयी सुद्धा विद्यार्थी माहिती प्रदान करतील। याच्यामध्ये जे स्तर पाडण्यात आलेले आहेत, पहिल्या प्रश्नासाठी निम्न स्तर, दुसरा जो प्रश्न आहे तो निम्न स्तराचा आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्न आहेत ते उच्च स्तरीय प्रश्न या ठिकाणी सादर केले जातात। उद्दिष्ट आहेत, पहिल्या प्रश्नासाठी ज्ञान म्हणजे पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान जागृती करण्यात येईल, त्याचं पूर्वज्ञान जागृती होईल। तिसरा प्रश्न या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आकलन होईल, ते जास्तीत जास्त समजून घ्यायचं। आणि तिसरा जो प्रश्न आहे संसद लोकशाहीमध्ये काय भूमिका बजावते या प्रश्नाच्या आधारे विद्यार्थी या पाठावर आधारित उपयोजन म्हणजेच या पाठामध्ये काय घडलेलं आहे